भाजपला 2022-23 या वर्षामध्ये 1300 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 1300 कोटी रुपयांचा निधी भाजपच्या तिजोरीमध्ये जमा झाल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेसच्या निधीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर भाजपला 8 पटीनं हा अधिकचा निधी मिळाल्याचं कळतंय। 2022-23 मध्ये काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 171 कोटी रुपयांचा निधी मिळालेला होता। तर 2022-23 चा आर्थिक अहवालामधून भाजपकडून निवडणूक आयोगामध्ये हा अहवाल सादर करण्यात आलाय। निवडणूक रोखे आणि अन्य निधी आणि खर्च याचा तपशील सादर करण्यात आला। अहवालाच्या नुसार भाजपला 2120 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे। यातील सर्वाधिक 61% हिस्सा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालाय। 2021-22 वर्षामध्ये भाजपला 1775 कोटी रुपयांचा निधी मिळाला। 2022-23 मध्ये भाजपचे एकूण उत्पन्न 2360 कोटी रुपये इतकं होतं। हेलिकॉप्टर विमानाच्या वापरावरती 22-23 मध्ये 78 कोटी रुपयांचा खर्च भाजपनं केलाय। भाजपकडून 22-23 मध्ये उमेदवारांना 76 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। भाजपला 2022-23 या वर्षामध्ये 1300 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे। इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षाची तुलना केली तर काँग्रेसच्या निधीची तुलना केली तर काँग्रेसच्या निधीच्या तुलनेमध्ये भाजपला 8 पटीनं हा अधिकचा निधी मिळाला आहे। एकूण 1300 कोटींचा निधी या एका वर्षभरामध्ये मिळालेला आहे। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हा निधी भाजपच्या तिजोरीमध्ये आल्याचं कळतंय। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शेखर, काय अधिकची माहिती मिळते? निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 1300 कोटी रुपये आता भाजपच्या खात्यात जमा झाले आहेत। अगदी बरोबर आहे यामिनी। खरं तर आपण पाहिला तर हा गेल्या काही वर्षातला जर आकडेवारी पाहिली तर ही खूप मोठी निधी जो आहे तो भाजपला प्राप्त झाल्याची माहिती मिळते। कारण 1300 कोटीपेक्षा जास्त अधिकचा निधी जो आहे तो या ठिकाणी मिळाला आहे। त्या तुलनेत काँग्रेसला मात्र खूप कमी प्रमाणात जो आहे तो निधी जो आहे मिळताना पाहायला मिळतोय। जवळपास 250 कोटींच्या आसपास हा सगळा निधी आहे। मात्र गेल्या काही वर्षातली हा आकडेवारी जर बघितलं तर ही खूपच जास्त पटीनं वाढल्याचं भाजपच्या या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 8% जास्त 8 पटीने जास्त जे निधी काँग्रेसपेक्षा या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच एक भाजपसाठी एक दिलासादायक देखील बातमी म्हणावी लागेल। अगदी शेखर, धन्यवाद या अपडेटसाठी।